तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। आजच्या फुल मॅरेथॉन नंबर 3ला आपण स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये टोटल 25 क्वेश्चन आपण डिस्कस करूया। तर 25 क्वेश्चन का डिस्कस करायचे, आधी तर 50 डिस्कस करत होतो, पण आता नवीन पेपर पॅटर्न जो चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये टेक्निकलचे 25च क्वेश्चन्स येणार आहेत, त्यामुळे आपण 25 क्वेश्चन डिस्कस करूया। ह्याच्यामध्ये ज्यांना कोणाला माहिती नाही आहे, नवीन पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे, 2 वेळा चेंज झाला, त्याच्यापैकी हा फायनलवाला आहे, जिथे जो क्वेश्चन आणि मार्क्सचा जो रेशिओ आहे तो सेम ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे टेक्निकलला प्रत्येक गुणाला प्रत्येक क्वेश्चन जर तुमचा करेक्ट आला तर 2.2 मार्क्स मिळतील, आणि नॉन टेक्निकल जर बरोबर आलं तुम्हाला 0.5 मार्क्स मिळतील। ह्याच्यामध्ये नंबर ऑफ जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त कमी झालेले आहेत, 130 क्वेश्चन्स होते ते 75 वर आले, ज्यापैकी टेक्निकल आहेत ते 25 आहेत आणि उरलेले ते नॉन टेक्निकल आहेत जे 50 राहतील ते, आणि मार्क्स पण 150 वरून 80 वर आलेले आहेत। आपला जो टायमिंग होता 2 तासाचा तो कट करून 75 मिनिटांवर फक्त आणलेला आहे। याच्यासोबतच अजून इम्पॉर्टंट गोष्ट, जो पेनल्टीवाला पार्ट होता की उत्तर तुमचं चुकेल तर 1/4 मार्क कमी होतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आधी होत्या त्या पण तशाच आहेत। आणि अजून एक गोष्ट की 80 मार्काचा जो तुमचा पेपर होईल तो कन्वर्ट केला जाईल 90 मार्क्समध्ये, असं त्यांनी लिहिलेलं आहे। उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत एकूण 80 गुणांपैकी प्राप्त गुणांचे रूपांतर 90 गुणांमध्ये करून त्यामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी त्यांच्या अनुभवाप्रमाणे प्राप्त असे एकूण 100 गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल। म्हणजे जर तुम्ही 80 मार्काचा पेपर दिला तर तो 90 मध्ये कन्वर्ट केला जाईल, आणि उरलेले जे रिमेनिंग 10 मार्क्स असतील ते डिपेंड करेल की जर तुम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर तुम्ही काम करत आहात का महावितरणमध्ये। जर महावितरणमध्ये काम करत असाल तर त्यांच्या बेसिसवर तुम्हाला 10 पैकी किती गुण द्यायचे ते डिपेंड करतील। मे बी 1 इयरसाठी 2 मार्क्स असा तिथे क्रायटेरिया असू शकतो, जसा महाट्रान्सकोच्या केसमध्ये होता तसा। जर तुमचं 1 इयर कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील, असा मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 10 मार्क्स तिथे मिळू शकते। जर तुम्ही आउटसोर्स म्हणून तिथे काम करत नसाल तर तुम्हाला तसाही हे 10 गुण येथे मिळणार नाही आहे, ठीक आहे, असं त्यांनी इथे दिलेलं आहे। उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशा उमेदवारांना निकालाकरिता विचार करण्यात येणार नाही। आता हे स्पेसिफिकली कशा बाबतीत आहे तर सेक्शनल जो कट ऑफ आहे त्या बाबतीत तुम्ही कन्सिडर करू शकता। इथे माझ्यामध्ये सेक्शनल शब्द त्यांनी वापरायला पाहिजे होता की एकदम मराठीमध्ये किंवा रिझनिंगमध्ये किंवा ॲप्टिट्यूडमध्ये 0 किंवा त्यापेक्षा कमी निगेटिव्ह मार्क असेल तर तुम्हाला ओव्हरऑल जरी मार्क्स चांगले असेल तरी तुमचं कन्सिडरेशन होणार नाही। तर त्यामुळे सेक्शनल कट ऑफ लक्षात घ्या। इथे त्यांनी सेक्शनल जरी लिहिलं नसेल तरीसुद्धा आपल्याला तो लक्षात ठेवावा लागेल, ठीक आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये होमवर्क क्वेश्चन विचारलेला होता की व्हॉट डज द सिम्बॉल शोन बिलो रिप्रेझेंट, हा कसला सिम्बॉल आहे। तर ह्याच्यामध्ये मला डाऊट होताच की 2 गोष्टींमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, एक तर हीटर आहे किंवा हीट आहे, करेक्ट। ह्याच्यामध्ये याचं करेक्ट उत्तर आहे हीट। हीटर हा त्याचा करेक्ट येणार नाही, बिकॉज हीटरचा जो सिम्बॉल आहे तो असा काहीतरी दिसून येतो, डिफरंट आहे। ब्लोअरचा सिम्बॉल असा आहे आणि फॅनचा सिम्बॉल आपल्याला असा दिसून येतो। हे जे वेव्हसारखे दिसतात, लाटासारखे बाणं आहेत, तर तो आपण हीटसाठी दर्शवतो, ठीक आहे। तर आजच्या मॅरेथॉनचा पहिला क्वेश्चन आहे, द लोड फॅक्टर इज डिफाइंड ॲज द, लोड फॅक्टरची व्याख्या कशी केली आहे किंवा कशा प्रकारे केली जाते। ते इथे शब्दांमध्ये फक्त व्याख्येमध्ये इथे दिलेलं आहे, पण आपल्याला रेशोमध्ये माहिती असेल तर आपण इझिली समजू शकतो। जो लोड फॅक्टर असतो तो असतो ॲव्हरेज लोड भागिले मॅक्झिमम डिमांड, हा जनरलाइज लोड फॅक्टरचा फॉर्म्युला आहे। त्याच्यापैकी आपण शोधून लिहू शकतो ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय द पीक लोड इन अ पर्टिक्युलर टाईम। पीक लोड म्हणा किंवा मॅक्झिमम लोड, ह्या दोन्ही गोष्टी सेम आहे। पीक किंवा मॅक्झिमम हे दोन्ही सिमिलर वर्ड आहे, त्याचं आपण समजू शकतो। सोबतच डेली लोड फॅक्टर असेल तर इथे मॅक्झिमम डिमांडला 24 तासाने मल्टिप्लाय करायला लागतं। मंथली लोड डिमांड असेल तर मॅक्झिमम डिमांड गुणिले 720 तास, म्हणजे एका महिन्यामध्ये किती तास असतात त्याच्यावर डिपेंड करतं। आणि इयरली लोड असेल तर त्याच्यामध्ये आपण अख्ख्या वर्षामध्ये 365 डेज मल्टिप्लाय बाय 24, ह्या हिशोबाने टोटल 8760 तास आपल्याला इथे कन्सिडर करावे लागतात। आणि युनिट जनरेटेड किती आहेत, म्हणजे एका दिवसामध्ये, मंथमध्ये की इयरमध्ये, या गोष्टी आपल्याला इथे मेन्शन कराव्या लागतात। अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की लोड फॅक्टर ह्याची व्हॅल्यू नेहमी लेस दॅन 1 असते। हे डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन याचा विचारला जातो, बिकॉज ॲव्हरेज डिमांड आहे किंवा ॲव्हरेज जो लोड आहे तो नेहमीच कमी असणार मॅक्झिमम डिमांडपेक्षा, म्हणजे डिनॉमिनेटर आहे तो नेहमीच जास्त असतो ॲज कम्पेअर टू द ॲव्हरेज लोडपेक्षा, म्हणून व्हॅल्यू आपल्याला नेहमी लेस दॅन युनिटी मिळेल। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द DC ट्रान्समिशन सिस्टीम ओव्हर अ AC ट्रान्समिशन सिस्टीम। DC ट्रान्समिशन सिस्टीमपेक्षा AC मध्ये त्याचे म्हणजे DCचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत AC पेक्षा, बघून घेऊया क्वेश्चन। DC सिस्टीम इज इकॉनॉमिकल फॉर लॉंगर लाईन, देर इज नो स्किन इफेक्ट इन DC सिस्टीम, कोरोना लिमिट्स आर
हायेस्ट ऑफ AC सर्किट ॲज कम्पेअर टू द DC सर्किट की ऑल ऑफ द अबाव. तर आता ह्याच्यापैकी काय काय गोष्टी माहिती आहेत. DC सिस्टीम हे इकॉनॉमिकल असतं का लॉंगर लाईनसाठी? येस. तर AC वर्सेस DC ट्रान्समिशन लाईनचा जर आपण ग्राफ जर प्लॉट केला, जसं जसं आपण डिस्टन्स वाढवत जाऊ तसं तुम्ही ती बघाल इनिशियली DCची जी व्हॅल्यू आहे ना, म्हणजे जेवढं किलोमीटर कमी असेल तेवढं DCची इनिशियल जी कॉस्ट आहे ती जास्त असते ACपेक्षा, बिकॉज कन्व्हर्टरचं वगैरे कॉस्टिंग जास्त असते. पण जसं डिस्टन्स वाढत जातं म्हणजे लॉंगर ट्रान्समिशन लाईनसाठी जर आपण DC वापरला तर आपल्याला जी कॉस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. इथे वाय ॲक्सिसवर आपण स्टेशनचा जो कॉस्ट आहे तो आपण इथे मेन्शन केलेला आहे, म्हणजे कॉस्टिंग किती येऊ शकते. तर ACची जी कॉस्टिंग आहे ती वाढत जाते आणि DCची कॉस्टिंग आहे DC ट्रान्समिशनची ती जेवढं डिस्टन्स जास्त त्यापेक्षा ती आपल्याला कमी कमी होत जाते. एक 600 किलोमीटरची जी लाईन आहे 600 ते 700 किलोमीटरच्या आसपास दोघांची प्राईस आपल्याला सेम मिळते. पण जसं आपण 600-700पेक्षा जास्त जातो तसं DC ट्रान्समिशन सिस्टीम आपल्याला कमी खर्चिक पडते ॲज कम्पेअर टू द AC सिस्टीम. दुसरी गोष्ट आहे कोरोना लॉसमध्ये. कोरोना लॉसमध्ये एक इथे फॉर्म्युलामध्ये जो मी चेक केला एक Fचा इथे फॉर्म्युला आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सीवर कोरोना लॉस आहे तो डिपेंड करतो. DCच्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ती 0 असते. पण जर मी इथे व्हॅल्यू 0 जरी सबस्टिट्यूट केली तरी इकडे अधिकमध्ये इथे 25 आहे, म्हणजे अख्खाचा अख्खा हा व्हॅल्यू जी आहे ती कोरोना लॉसची ती इक्वल टू 0 होत नाही, ती कमी प्रमाणात होते. म्हणजे आपण म्हणू शकतो ऑलमोस्ट 1/3 ऑफ द AC होऊ शकते, बिकॉज ACमध्ये हे 50 + 25 इज इक्वल टू होतं 75 आणि हा जो फॅक्टर आहे तो गुणला जातो. पण DCमध्ये फक्त 25 या फॅक्टरने आपण गुणवतो, बिकॉज 0 + 25 इज इक्वल टू 25. त्यामुळे ऑलमोस्ट 1/3 असते ACमध्ये कोरोना लॉस जास्त असतो. कोरोना लिमिट्स आर हायेस्ट ऑफ द AC सर्किट. कोरोना लिमिट्स किंवा कोरोना लॉस म्हणू शकता आर हायेस्ट इन AC सर्किट ॲज कम्पेअर टू द DC सर्किट. आणि हे इकॉनॉमिकल बघितलं आपण. देर इज नो स्किन इफेक्ट इन DC सिस्टीम, हे तर आपल्याला माहिती आहे. जो स्किन इफेक्ट आहे म्हणजे कंडक्टरच्या फक्त बाह्य पृष्ठभागावरून किंवा आउटरमोस्ट साईडमधूनच आपला जो करंट आहे तो फ्लो होतो, हे फक्त आपल्याला ACमध्ये दिसून येतं. DCमध्ये कंप्लीट जो कंडक्टर आहे तो यूज केला जातो. तर त्यामुळे ऑल ऑफ द अबाव इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न इन अ ट्रान्समिशन सिस्टीम इफ वोल्टेज इज द ट्रान्समिशन वोल्टेज, V इज द ट्रान्समिशन वोल्टेज, वेट ऑफ द कॉपर नीडेड इज प्रपोर्शनल टू. म्हणजे एका ट्रान्समिशन वोल्टेजमध्ये जर मी V हे ट्रान्समिशन वोल्टेज पकडलं तर लागणारं जे कॉपर आहे ते कसं होतं, वाढतं कमी होतं की त्याच्या किती प्रमाणामध्ये असतं. जर ट्रान्समिशन सिस्टीममध्ये V हा ट्रान्समिशन वोल्टेज असेल तर आवश्यक असलेल्या तांब्याचे वजन डॅशच्या प्रमाणात असते. तर त्याच्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द कॉपर यूजचा फॉर्म्युला बघायला लागेल. P इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे P इज इक्वल टू √3 VL/IL cos φ, बरोबर. हा फॉर्म्युला असतो. त्याच्यापैकी जो I आहे तो आपण एका साईडला घेतला आणि जो बाकीचे जे फॅक्टर आहेत ते आपण इथे डिनॉमिनेटरमध्ये टाकून दिले. ओके, तोच हा फक्त फॉर्म्युला आहे. ह्याला जर इकडे मल्टिप्लाय केलं तर P इज इक्वल टू √3 VL/IL cos φ आपल्याला फॉर्म्युला मिळेल. त्यानंतर टोटल कॉपर लॉसेस. तर आपल्याला कॉपर लॉसेस म्हणजे काय माहिती आहे. कॉपर लॉसेस आपण म्हणतो P इज इक्वल टू I² R लॉसेस. ओके, तर P नेमकं पॉवरसाठी वापरलं म्हणून आपण इथे लॉसेससाठी W ने दर्शवतोय आणि सिन्स इट इज अ 3 फेज म्हणून आपण इथे 3I² R इथे आपण यूज केला. त्याच्यापैकी आयची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे काढली होती, ती ॲज इट इज आपण इथे सबस्टिट्यूट केली. आणि जी आरची व्हॅल्यू आहे ती आपण R इज इक्वल टू ρL/A, हा आपल्याला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे त्यामुळे आपण इथे मल्टिप्लाय करून लिहिलं. ठीक आहे, आयचा जो आहे I²चा तो इथे लिहिला आणि जो आरचा आहे तो आपण इथे लिहिला. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मल्टिप्लाय वगैरे करून हा 3 इथे कट होतो. बाकी सगळ्या गोष्टी आपण ॲज इट इज तशा ठेवल्या आणि जो एरिया आहे तो फक्त आपण एका साईडला घेतला आणि जो कॉपर लॉसेस आहे W तो आपण इथे खालच्या साईडला घेतला. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द कॉपर यूज, तो व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूम असतो एरिया गुणिले लेंथ, बरोबर. एरिया गुणिले लेंथ हा आपला फॉर्म्युला असतो. एरिया तर आपल्याकडे होता, ए तर आपल्याकडे होता ऑलरेडी, त्याला फक्त 3 आणि Lने आपण मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर आपल्याला असा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मिळाला. तर इथे आपण बघू शकतो V² इथे छेदामध्ये आहे, म्हणजे जो आपल्याला रिक्वायर्ड जो कॉपर आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे 1/V² किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे V²च्या. म्हणून जेवढा व्होल्टेजची व्हॅल्यू वाढत जाते तेवढा जो लागणारा जो आपला कॉपर आहे तो आपल्याला कमी लागतो. म्हणून जे ट्रान्समिशन लाईन्समध्ये जेवढं हायर व्होल्टेज आपण वापरतो तेवढं
कॉपरची व्हॅल्यू पण कमी लागते, म्हणजे कमी वेटचा कॉपर लागतो आणि आपले लॉसेस पण त्याच्यामध्ये कमी होऊन जातात. त्यामुळे ऑप्शन 2 इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, काही काही जणांना डायरेक्टली बाय हार्ट केलेलं असेल, पण हे एक्सप्लेन करण्यासाठी हा मी फॉर्म्युला वगैरे इथे देऊन तुम्हाला एक्सप्लेन केलं, जेणेकरून समजेल. जर एकदा शांतपणे बघितलं काय काय गोष्टी येते तर नक्की लक्षात राहतील. पुढचा प्रश्न आहे, डिमांड फॅक्टर ऑफ द पॉवर प्लांट इज. वीज प्रकल्पाचा मागणी घटक काय आहे? सेम अगेन फॉर्म्युला बेसिसवरच आहे. इथे आता प्रॉपर सगळं मी चार्टच प्रोव्हाइड केलं आहे, कुठले कुठले ऑपरेशनल फॅक्टर्स आहेत ते. डिमांड फॅक्टर, ॲव्हरेज लोड, लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर आणि रिझर्व्ह कॅपॅसिटी. तर ह्याच्यावरती कुठल्याही क्वेश्चनवर डायरेक्टली फॉर्म्युला विचारला आपल्याला जाऊ शकतो. मगाशी जसा लोड फॅक्टर विचारला तसं आत्ता इथे आपल्याला डिमांड फॅक्टर इथे विचारलेलं आहे. डिमांड फॅक्टर काय असतो तर मॅक्झिमम डिमांड भागिले कनेक्टेड लोड. मॅक्झिमम डिमांड भागिले कनेक्टेड लोड ऑप्शन 3 आहे इथे करेक्ट येईल. सिमिलरली डिमांड फॅक्टर जो आहे तो सुद्धा लेस दॅन युनिटी त्याची व्हॅल्यू असते, बिकॉज कनेक्टेड लोड खूप जास्त असतो. जे नंबर ऑफ सपोज आपण 10 पॉईंट्सपैकी लोड कनेक्टेड आहे, पण ॲट अ टाईम मॅक्झिमम फक्त 8 पॉईंटच जागू शकतो. त्याच्यापैकी जे 2 पॉईंट आहे ते कधी दुसऱ्या टाईमाला ॲक्टिवेट होऊ शकतात किंवा त्याचा लोड आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी टाईमाला जास्त जाऊ शकतो. तर अशा प्रकारे डिमांड फॅक्टर पण नेहमी लेस दॅन 1 मिळते. पुढे सोपा प्रश्न एकदम, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज. 33 kVची लाईन असते, 66 kV असतं, 220 पण असतं, पण 99 kV नसतं. तर हा इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, डॅश सिस्टीम इज युनिव्हर्सली अडॉप्टेड फॉर अ जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर. 2 फेज, सिंगल फेज, बोथ सिंगल अँड 2 फेज की 3 फेज. ओके, तर ह्याच्यामध्ये 3 फेज ह्याचं करेक्ट उत्तर येईल. सिंगल फेज वगैरे तुम्हाला वाटेल, पण ह्याच्यामध्ये गिवन ऑप्शनपैकी आपल्याला बेस्ट सुटेबल ऑप्शन चेक करायचं आहे की 3 फेज सिस्टीम ही युनिव्हर्सली अडॉप्ट केली जाते जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी. ओके, 3 फेज बाबतीत आपल्याला माहिती आहे 3 फेज आणि सिंगल फेजमधला डिफरन्स इथे वेवफॉर्ममध्ये दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. खालीलपैकी कोणते फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहे? निकेल आहे, लीड आहे, प्लॅटिनम आहे की कॉपर आहे? व्हिडिओ पॉज करा, एकदा विचार करा काय आहे ते. तोपर्यंत आपण बघूया की फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण कशाला म्हणू शकतो. द सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाईज, म्हणजे कुठलंही सबस्टन्स आहे ते स्ट्रॉंगली मॅग्नेटाईज होतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या प्रभावात येतं. व्हेन प्लेस्ड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा कुठलाही पदार्थ आपण एक्सटर्नल मॅग्नेटच्या संपर्कात किंवा त्याच्या नजदीक ठेवलं तर त्याच्यावर सुद्धा मॅग्नेटिकचा असर होऊ शकतो आणि ते मॅग्नेटाईज होऊ शकतं जर आपण सेम डायरेक्शनमध्ये फील्डच्या त्याला ठेवलेलं असेल तर. जसं की आयर्न, निकेल आणि कोबाल्ट हे जे एक्झाम्पल आहेत ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ते सुद्धा मॅग्नेटसारखे वर्क करायला लागतात. तर टोटल 3 पार्टमध्ये आपले असतात मटेरियल. एक असतो डायमॅग्नेटिक, दुसरा असतो पॅरामॅग्नेटिक आणि तिसरा असतो फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिकमध्ये फार कमी प्रमाणात त्याच्यावर मॅग्नेटिक फील्डचा असर होतो. त्याचे एक्झाम्पल हे दिलेले आहेत, जसे की अँटीमनी, बिस्मथ, कॉपर, गोल्ड, सिल्वर. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक म्हणजे याच्यामध्ये मीडियम लेवलवर आपण म्हणू शकतो की त्याच्यामधून जे मॅग्नेटिक फील्ड आहेत त्या पास होतात. इथे डायमॅग्नेटिकमध्ये बघा ऑलमोस्ट काहीच पास होत नाही आहे. पॅरामॅग्नेटिकमध्ये थोडे बहुत जे फील्ड आहेत त्या पास होत आहेत, जे ऑलमोस्ट सरळ जाणार आहेत ते सरळ निघून जात आहेत. पण फेरोमॅग्नेटमध्ये मॅक्झिमम जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती त्या पदार्थांमधून पास होते आणि हे स्ट्रॉंगली ॲज अ मॅग्नेटसारखे बिहेव करायला लागतात जेव्हा मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात येतात तेव्हा. मग आपल्याला काय विचारलं आहे, फेरोमॅग्नेटिक मटेरियल कुठलं आहे? त्याच्यापैकी निकेल हे आपलं करेक्ट उत्तर येईल. निकेल, कोबाल्ट आणि आयर्न हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. पुढचा प्रश्न आहे, द इकॉनॉमिक साईज ऑफ द कंडक्टर इज डिटरमाइंड बाय. अगेन खूप सोपा प्रश्न आहे, केल्विन्स लॉ ह्याचं डायरेक्ट उत्तर आहे. बऱ्याच एक्झाममध्ये विचारलं गेलं आहे, आपण सुद्धा ऑलरेडी बऱ्याच वेळेला हा डिस्कस केलेला आहे, पण सिन्स इट इज इम्पॉर्टंट आपण अगेन हे डिस्कस करतो. हा क्वेश्चन आहे ते जे नवीन मुलं डायरेक्टली आले असेल त्यांचा त्याचा फायदा होईल. द फंक्शन ऑफ स्टील वायर इन SESR कंडक्टर इज. ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड असा ह्याचा फुल फॉर्म असतो. तर त्याच्यामध्ये जो स्टीलचा पार्ट असतो त्याचा फायदा काय असेल? हे बघा, आतला जो पार्ट असतो इथे जो दिसतो आपल्याला हा स्टील असतो आणि आजूबाजूने त्याच्या सगळीकडून ॲल्युमिनियमचे आपण कंडक्टर आहे तो यूज करतो. तो मधला जो स्टील असतो सेंटरला तो त्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तो स्ट्रॉंग राहील, इझिली वाकला जाणार नाही. सो टू प्रोव्हाइड द ॲडिशनल मेकॅनिकल स्ट्रेंथ हे त्याचं करेक्ट उत्तर असेल SESRमध्ये स्टीलचं काम. पुढचा प्रश्न आहे, फॉर अ पिन टाईप इन्सुलेटर द ऑपरेटिंग व्होल्टेज डॅश आर नॉट इकॉनॉमिकल.
पिन टाईप इन्सुलेटरमध्ये कुठलं ऑपरेटिंग व्होल्टेज आहेत जे आपण वापरत नाही की त्याच्यावरती वापरणं फायदेशीर नसतं. तर सबस्टेशन इक्विपमेंट नावाची आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे ऑलरेडी BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये. त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे इन्सुलेटर कवर केलेले आहे. इथे लिहिलेलं आहे इट इज यूज फॉर व्होल्टेजेस अप टू 33 kV, म्हणजे 33 kV पेक्षा कमी व्होल्टेज जिथे लेवल असेल तिकडे आपण पिन टाईप इन्सुलेटर आपण इथे यूज करतो. आणि तिने कुठे नॉट इकॉनॉमिकल विचे कुठे फायदेशीर नसेल तर 33 kV पेक्षा जास्त आपण त्याला यूज केलं तर अशा ठिकाणी पिन टाईप इन्सुलेटर हे चांगले नसतात, किफायतशीर नसतं. त्याच्यासाठी आपण पुढचे जे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर वगैरे आहेत त्याच्याकडे आपण जातो. सो मॅक्झिमम 33 kV पेक्षा खाली आपण त्याला यूज करतो. सॅग इज इंडिपेंडंट ऑफ, ट्रान्समिशन लाईनमध्ये जो सॅग दिलेला असतो तो कशावर डिपेंड करत नाही. लेंथ ऑफ द स्पॅन, लाईन व्होल्टेज, टेन्शन ऑफ द कंडक्टर की नन ऑफ दिस. तर सॅग असतात म्हणजे दोन जे पोल असतील किंवा दोन टॉवर असतील त्याच्यामध्ये जो कंडक्टर लटकलेला असतो तसा एकदम स्ट्रेट न लावता थोडा आपण त्याला कर्व दिलेला असतो जेणेकरून त्याच्यावर टेन्शन येऊ नये. टेन्शन म्हणजे त्याच्यावर ताण येऊ नये, जेणेकरून जर जास्त ताण आला तर कंडक्टर तुटायचे चान्सेस असतात किंवा जर जोराचा वारा वगैरे वाहत असेल अशा वेळेला जो कंडक्टर आहे तो तुटू शकतो. एक्सपांड जेव्हा होतो गरमीमध्ये त्यावेळेला सुद्धा इथे हा जो कंडक्टर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी जर सॅग प्रोव्हाइड केला नसेल तर तो इझिली डॅमेज होऊ शकतो, तुटू शकतो. तर त्यामुळे टेन्शन, लेंथ ऑफ द स्पॅन म्हणजे दोन टॉवरमधलं जे डिस्टन्स आहे त्याच्यावर पण डिपेंड करतो. टेन्शन त्याच्यावर किती आहे आणि वेट पर युनिट लेंथ ऑफ कंडक्टर. जो सॅगचा जो फॉर्म्युला आहे तो आहे WL² भागिले 8T, म्हणजे वेटवर डिपेंड करतो तो, लेंथ ऑफ द स्पॅनवर डिपेंड करतो, टेन्शनवर डिपेंड करतो, वेटवर डिपेंड करतो, पण लाईन व्होल्टेजवर डिपेंड करत नाही. डिपेंड करत नाही म्हणजे तो स्वतंत्र आहे, इंडिपेंडंट आहे. ऑप्शन इथे 2 करेक्ट येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बंडल कंडक्टर्स आर यूज फॉर EHV ट्रान्समिशन लाईन्स प्रायमरीली फॉर रिड्युसिंग द डॅश. तर बंडल कंडक्टर्स आपण कशासाठी यूज करतो तर मोस्टली आपण कोरोना लॉस कमी करण्यासाठी बंडल कंडक्टर्स आहेत ते यूज करतो, राईट. बऱ्याचदा आपण क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्शन इज यूज ॲट द क्रॉसिंग ऑफ लाईन्स विथ रोड्स, रेल्वेज, ट्रॅक्स एक्सेट्रा. ओके, मराठीमध्ये वाचून घेऊया. खालीलपैकी कोणते संरक्षण हे रस्ते किंवा रेल्वे ट्रॅक इत्यादी ओलांडताना वापरले जाते. ट्रान्सफॉर्मर, लाइटनिंग अरेस्टर, गार्डिंग की अर्थिंग. आपण जर तुम्हाला उत्तर एक्झॅक्टली माहिती नसेल तरी ऑप्शन एलिमिनेशन थ्रू सुद्धा आपण जाऊ शकतो. रस्ते आणि रेल्वे ट्रॅक ओलांडताना असं त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे. तर ह्याच्या संरक्षणासाठी ट्रान्सफॉर्मरचं तर काही काम येणार नाही, लाइटनिंग अरेस्टरचं पण काही काम येणार नाही, कारण ते फक्त जे काही लाइटनिंगमुळे जे काही ओव्हर व्होल्टेज होतात, सर्जेस येतात त्याच्यापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. अर्थिंग तर आपण जनरली सगळीकडेच वापरतो, असं स्पेसिफिक रस्ते ओलांडताना किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडताना वापरतो असं नाही आहे. त्यामुळे ऑप्शन एलिमिनेशनने आपण डायरेक्टली गार्डिंग हे करेक्ट उत्तर देऊ शकतो. पण गार्डिंग काय आहे सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं असेल तर गार्डिंगमध्ये आपण एक अशी नेट किंवा असं मेश टाईप खाली प्रोव्हाइड केलेलं असेल. ॲक्च्युअल फोटो तुम्हाला दाखवतो. वरती याचं जर लाईन जात असतील आपल्या तीन फेजेस जात असतील कुठल्या पोलवर तर त्याच्या खाली अशी एक जाळी लावलेली असते तारांची वगैरे, जेणेकरून उद्या जर कंडक्टर हा कुठला तुटला तर जो लाईव्ह कंडक्टर आहे तो डायरेक्टली खाली येऊ नये आणि खालच्या ज्या गोष्टी असेल त्यांना डायरेक्टली हानी पोचू नये. कारण हा एका साईडून तरी त्याला सप्लाय कंटिन्युअसली फीड होत असणार, जरी तो तुटून पडला तरीसुद्धा पुढे करंट जाणार नाही, पण तिथून तरी एकाच साईडून जिथून तुटलं, जिथून मेन सप्लाय त्याला मिळतोय तिथून कंटिन्युअसली तो फीड होत राहणार. त्यामुळे हे एक प्रोटेक्शन सारखं आपण एक प्रोव्हाइड केलेलं असतं, जेणेकरून खाली कुठं जर लाईव्ह ट्रेनमध्ये जात असेल किंवा कुठला रेल्वे रोड असेल किंवा साधा नॉर्मल जरी रोड असेल त्याच्यावर पडून काही कोणाला इजा होऊ नये, जीवितहानी होऊ नये ह्याच्यासाठी आपण तिथे गार्डिंग प्रोव्हाइड केलेली असते. पुढचा प्रश्न आहे शीट्स आर यूज इन द केबल्स टू अंडरग्राउंड केबल. सगळ्यात फेवरेट टॉपिक असतो, बऱ्याच एक्झाममध्ये विचारलं जातं. तर शीट काय असतं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला अंडरग्राउंड केबलचे जे काही 7 प्रकार आहेत किंवा कुठले कुठले पार्ट आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. हे सगळे आपण ऑलरेडी आपल्या केबल्स आणि वायरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे इन डिटेलमध्ये. प्रत्येकाचं काय काम आहे, कुठल्या मटेरियलपासून बनवलेलं असतं हे आपण गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर मेटॅलिक शीट किंवा जे लीड शीट आहेत ते मॉइश्चर, गॅसेस किंवा अदर डॅमेजिंग लिक्विडपासून आपलं जे केबल आहे त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. हाच क्वेश्चन होता की शीट कशासाठी वापरतात तर मॉइश्चरपासून जे इन्ग्रेस होतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे मॉइश्चरपासून किंवा कुठलं जे डॅमेजिंग लिक्विड असेल त्याच्यापासून त्याला प्रोटेक्शन मिळावं ह्याच्यासाठी आपण लीड शीट वगैरे मेटॅलिक शीट वापरतो. पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स
कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रायमरी, सेकंडरी, टाईप 1, टाईप 2, ॲब्सोल्यूट प्रायमरी की ॲब्सोल्यूट आणि सेकंडरी. ते ज्यांना माहीत नाही त्यांना कन्फ्युजन होऊ शकतं. प्रायमरी सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणू शकतात किंवा टाईप 1 आणि टाईप 2 असं त्यांना वाटू शकतं. पण ॲक्च्युअलमध्ये त्याचे 2 पार्ट होतात इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटचे. एक असतं ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि दुसरं ज्याला म्हणतो ते असतात सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जे कुठले इन्स्ट्रुमेंट ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट नाही आहेत ते सगळेच्या सगळे सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये कन्सिडर केले जातात. ओके, तर तुम्हाला होमवर्क्स आहे की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले आहेत त्याचे नावं तुम्ही खाली ॲज अ कमेंटमधून मला सांगाल. कोणाला माहिती असेल तर डेफिनेटली कमेंट करा की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कुठले असतात. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. आपण आधीच्या काही व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, बघा तुमच्या किती लक्षात आहेत ते. ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. पुढचा प्रश्न आहे इंटिग्रेटिंग मीटर्स आर यूज फॉर द मेजरमेंट ऑफ. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू आहे ना कंटिन्युअसली वाढत असते. जसं तुम्हाला माहिती आहे इथे सपोज करंट फ्लो होतो आहे आणि इथे मी ॲमीटर लावलं आहे. जोपर्यंत ह्याच्यामधून या वायरीमधून करंट फ्लो होतो आहे तोपर्यंत ॲमीटर इथे व्हॅल्यू शो करेल. जसं इथे 0 ॲम्पियर होईल तसं इकडची जी व्हॅल्यू आहे ती परत रिसेट होऊन 0 ॲम्पियरवर असं आपल्याला दिसून येईल. सुरुवातीला 10 असेल तर 10 दिसेल. जेव्हा केव्हा ते 0 ॲम्पियर होईल तेव्हा परत मला 0 दिसून येईल. सिमिलरली व्होल्टेजसाठी पण जोपर्यंत व्होल्टेज आहे तोपर्यंतच आपल्याला दिसून येतं. पण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये काय आहे, सपोज आता त्याची व्हॅल्यू ती कंटिन्युअसली वाढत जाते. उद्या त्याच्यातून लोड होणं बंद होलं की करंट फ्लो झालं बंद केलं किंवा व्होल्टेज नसेल तरीसुद्धा ह्याची व्हॅल्यू आहे ती त्याच लेवलवर राहते आणि तिथून मग ती परत कंटिन्युअसली वाढत जाते. ह्याचं उत्तम उदाहरण आहे आपलं एनर्जी मीटर जे असतात ते. जोपर्यंत आपण लाईट यूज करतो तोपर्यंत मीटरचे काउंटिंग येते पडत जातात. जसं आपण लाईट थांबवली म्हणजे लाईट वापरणं जर थांबवलं, कुठे जर बाहेर गेलो आपण की दिवसभरात लाईट वापरली नाही तरीसुद्धा ते जे आकडे पडलेले असतात ते त्याच ठिकाणी राहतात आणि त्यानंतर नेक्स्ट डेपासून जर आपण वापरली तर त्याचे आकडे आहेत ते परत वाढत जातात. तर त्यामुळे इंटिग्रेटिंग जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जे आकडे आहेत ते कंटिन्युअसली वाढत जातात, परत रिसेट होत नाही अनलेस अँड अंटिल हा कंप्लीट मीटर 999999 पर्यंत पोहोचल्यानंतर तो रिसेट होतो बाय द मेकॅनिकली. पण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट तेच आहे ज्याच्यामध्ये मोस्टली आवर्स यूज केलेले जातात. म्हणजे जसं एनर्जीमध्ये आपण किलोवॅट आवर्समध्ये आपण त्याला यूज करतो जे एनर्जीचं युनिट वगैरे आहे ते. तर त्यामुळे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट हे एनर्जी आहे याचं करेक्ट उत्तर येईल. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे एनर्जी मीटर. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन यूज. आत्ताच सांगितलं आपण हाय व्होल्टेजसाठी कुठल्या टाईपची यूज करतो तर सस्पेन्शन टाईपचे जे इन्सुलेटर्स आहेत ते आपण यूज करतो. लो व्होल्टेजसाठी आपण पिन टाईप इन्सुलेटर यूज करतो, आपण बघितलं मग. ठीक आहे, जास्त डिस्कस नको करूया, जाऊया पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. इथे नॉट विचारलेला आहे त्याच्याकडे आवर्स यूज केलेले नाही आहेत ते आपण म्हणू शकतो की इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट नाही आहेत. वॅट आवर मीटर इज इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. ह्याच्यामध्ये तास आलेला आहे, आवर्स आलेत, राईट. ॲम्पियर आवरमध्ये पण इथे आवर्स आलेले आहे त्यामुळे हे पण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. वोल्ट मीटर हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे ते फक्त इंडिकेट करतं. हे फक्त इंडिकेट करतं की तिकडे व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे ते. हे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट नाही आहे. पुढचा प्रश्न आहे इन एडी करंट डॅम्पिंग सिस्टीम द डिस्क एम्प्लॉयड शुड बी ऑफ. एडी करंट डॅम्पिंग सिस्टीममध्ये जी आपण डिस्क वापरतो ती कशा प्रकारची बनलेली असावी. कंडक्टिंग आणि मॅग्नेटिक असावी. कंडक्टिंग असावी पण नॉन मॅग्नेटिक. मॅग्नेटिक बट नॉन कंडक्टिंग की नॉन कंडक्टिंग आणि नॉन मॅग्नेटिक. ओके, तर सगळ्यात पहिला व्हिडिओ पॉज करा, काय असू शकतं ते तुम्ही विचार करा. तुम्हाला एक हिंट देतो उत्तरपर्यंत पोहोचण्याच्या आधी. एडी करंट डॅम्पिंगमध्ये जी आपण डिस्क वापरतो ती ॲल्युमिनियमपासून बनवलेली असते. तर आता ह्याच्यावरून तुम्ही गेस करू शकता तर तुम्हाला माहिती नसेल की काय असेल तर कंडक्टिंग असेल की मॅग्नेटिक असेल. सगळ्यात पहिल्यांदा ॲल्युमिनियम आहे तो आपला कंडक्टिंग असतो आणि नॉन मॅग्नेटिक असतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा त्याच्यावर जास्त प्रभाव होत नाही. तर डॅम्पिंग सिस्टीम सगळ्यात पहिल्यांदा काय असते तुम्हाला माहिती पाहिजे. हा सपोज ॲनालॉग एक ॲमीटर आहे. जेव्हा केव्हा ह्याच्यामधून करंट पास होईल तेव्हा हा जो काटा आहे तो पुढपर्यंत इथे येतो, बरोबर. पण हा जो काटा इथून इथपर्यंत येण्यासाठी त्याला एक फोर्स लागतो, तर तो जोरात काटा इथून इथे येतो. तर जेव्हा काटा जोरात इथे येतो त्याच्या आतमध्ये स्प्रिंग कंट्रोल मेकॅनिझम असतं किंवा ग्रॅव्हिटी कंट्रोल मेकॅनिझम असतं. त्याच्यामुळे हा काटा डायरेक्टली शेवटला न जाता तो जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्या आसपास येऊन इथे थांबतो. ओके, म्हणजे सपोज 200 एम्पियर पास केलं तर हा काटा आहे तो वाढून इथे येईल पण तो
येऊन एक्झॅक्टली 200वर थांबत नाही, तो इथे ना असा मोशनमध्ये इथे असा डॅम्पिंग जे इथे काय म्हणतो ऑसिलेट करत राहील इथे आसपास, म्हणजे एक्झॅक्टली डायरेक्टली येऊन 200वर थांबणार नाही, तो मे बी 210वर जाईल, 190वर येईल, 208, 194, 202 असं फायनल करतो शेवटी 200वर येईल. तर हे जे जास्त वेळ ऑसिलेट न करता डायरेक्टली फायनल व्हॅल्यूवर येणं, ही जी गोष्ट आहे स्टेबल, त्याला आपण म्हणतो डॅम्पिंग. इन मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन, अ डॅम्पिंग सिस्टीम इज अ कंपोनंट ऑर अ मेकॅनिझम डिझाईन टू रिड्यूस अँड प्रिव्हेंट द ऑसिलेशन्स. म्हणजे इथून डायरेक्टली येऊन जेवढ्या लवकरात लवकर तो फायनल व्हॅल्यूवर सेट करेल असं ऑसिलेट न करता, म्हणजे मागे पुढे इथे ऑसिलेट न करता ते ज्याच्या हेल्पने आपण करू शकतो त्याला आपण म्हणतो डॅम्पिंग सिस्टीम. म्हणजे लवकरात लवकर तो फायनल त्याच्या स्टेबल व्हॅल्यूवर येईल. त्याच्यासाठी 3 प्रकारचे डॅम्पिंग असते: एअर फ्रिक्शन डॅम्पिंग, एडी करंट डॅम्पिंग आणि फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग. ह्या सगळ्या बाबतीत तुम्हाला ऑलरेडी विद्युत आपलं हे कुठलं ते विद्युत शुभशास्त्र त्या पुस्तकामध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर हे काय नवीन कुठं JEEसाठी किंवा डिग्रीसाठीच्या गोष्टी नाही आहेत, हे आपल्याला आपल्या पुस्तकात ITIच्या पुस्तकांमध्ये मिळून येईल जर तुम्ही नीट बघितलं तर. तर जो ॲल्युमिनियम असतो तो कंडक्टिंग असतो आणि नॉन मॅग्नेटिक असतो. तर हे का असणं गरजेचं आहे, तर त्याच्यातून करंट फ्लो होण्यासाठी कंडक्टिंग असणं गरजेचं आहे, पण सोबतच एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर असेल तर त्याची व्हॅल्यू बदलता कामा नये किंवा त्याच्यावर प्रभावित होऊन त्याची जी आकडे आहेत ते मागे पुढे करता कामा नये. त्यामुळे कंडक्टिंग असलं पाहिजे आणि नॉन मॅग्नेटिक असणं मटेरियलचं इम्पॉर्टंट आहे. ओके, ॲल्युमिनियम तुम्ही लक्षात ठेवा, ही जी डिस्क असते ती त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. विच डॅम्पिंग इज द मोस्ट इफिशियंट. कोणते डॅम्पिंग सर्वात प्रभावी आहे? एअर फ्रिक्शन, फ्लुइड फ्रिक्शन की एडी करंट. आता जे 3 बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट इफिशियंट कुठला आहे? ओके, तर आपल्या ITIच्या पुस्तकांमध्येच दिलेलं आहे. तर एडी करंट डॅम्पिंगच्या बाबतीत इथे गोष्टी दिलेल्या आहेत. मी पुस्तकातूनच स्क्रीनशॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चेक केलं, वाचून घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार नाही आहे, पण अशा प्रकारचे जे डॅम्पिंग आहे ते जास्त कार्यक्षम असते. म्हणजे हे डॅम्पिंग आहे एडी करंट डॅम्पिंग, ते सगळ्यात जास्त इफिशियंट असते बाकीच्या दोघांपेक्षा. त्यामुळे ऑप्शन 3 एडी करंट इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे कोरोना लॉस इन DC ट्रान्समिशन सप्लाय इज. आत्ताच आपण बघितलं कोरोना लॉसचा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये आपण बघितलं Fची जर व्हॅल्यू मी जरी इथे 0 टाकली तरी कोरोना लॉसची व्हॅल्यू 0 होत नाही, ती 1/3 होते. 10 टाइम्स जास्त असते का नाही? इन्फायनाईट नाही, 0 पण नाही, ती लेस दॅन AC असते 1/3, म्हणजे 1/3 असते ACच्या लॉसपेक्षा. कोरोना लॉसमध्ये काय असतो, तर ही जी रिंग आहे ती आपली कोरोना रिंग आहे, त्याच्यामध्ये व्हायोलेट कलरचा आपल्याला ग्लो येतो इथे दिसून येतो. तिकडची जी एअर आहे ती पार्शियल आयोनाइज झाल्यानंतर त्याच्यामधून ओझोनचा जो गॅस आहे तो रिलीज होतो, पर्पल किंवा व्हायोलेट कलरचा असा आपल्याला व्हिज्युअली दिसतं. आणि हिसिंग नॉईज, त्याच्या आसपास जर आपण गेलो तर आपल्याला हिसिंग नॉईजसुद्धा तिथे आपल्याला ऐकायला येतो. हाच असतो कोरोना लॉस. पुढचा प्रश्न बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग डिसाइड्स द टाईम ऑफ रिस्पॉन्स ऑफ एन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट जसं मी सांगितलं हा एनालॉग इन्स्ट्रुमेंट आहे. हा इथे जो काटा आहे तो 0 पासून कंटिन्युअसली वाढतो जेवढं करंट त्याच्यामधून फ्लो केलेला असतो. तर किती कमीत कमी टायमामध्ये आपल्याला फायनल इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटवरचं रीडिंग दिसेल हे कशावर डिपेंड करतं, तर डॅम्पिंग सिस्टीम इज द रिस्पॉन्सिबल फॉर द टाईम रिस्पॉन्स ऑफ ॲन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. नाहीतर सपोज इथून करंट वाढत हा काटा पुढे आला पण इथेच तो बराच वेळ ऑसिलेट करत राहिला आणि खूप कमी बारीक होत त्याने ऑलमोस्ट 1 ते 2 मिनटं घेतली फायनल त्याच्या रीडिंगवर येण्यासाठी, तर ती गोष्ट त्याच्यामुळे टाईम खूप जास्त डिले होऊ शकतो. तर हे जे ऑसिलेशन्स आहे हे कमीत करून फायनल व्हॅल्यूवर येणं हे डॅम्पिंगच्या हेल्पने आपल्यासाठी सोयीस्कर होतं की त्याच्या हेल्पने आपण साध्य करतो. त्यामुळे डॅम्पिंग सिस्टीम हा टाईमसाठी रिस्पॉन्सिबल असतो. डॅम्पिंग सिस्टीम. डिफ्लेक्टिंग सिस्टीम म्हणजे 0 पासून काटा पुढे येण्यासाठी आपल्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क लागतो. डिफ्लेक्ट करणं म्हणजे 0 पासून पुढे येणं, पण तो 0 पासून डायरेक्टली येऊन इथे येऊन सेटल न करता जिथे व्हॅल्यू आहे त्याच्या आसपास येऊन थांबणं हे काम असतं कंट्रोलिंग टॉर्कचं. 2 टॉर्क आहेत, डिफ्लेक्टिंग आणि कंट्रोलिंग. डिफ्लेक्टिंग म्हणजे 0 पासून पुढे येणं आणि त्याला डायरेक्टली फायनल व्हॅल्यूपासून येऊन रोखणं हे कंट्रोलिंगचं काम असतं आणि हे असतं डिफ्लेक्टिंगचं काम. आणि हे ऑसिलेशन न करता तिथल्या तिथे थांबवणं
हे असतं डॅम्पिंगचं काम. तर प्रत्येकाची काम वेगवेगळे आहेत. तिन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॅश आर द एग शेप अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्ट्रेन ऑर गाय इन्सुलेटर्स अँड आर यूज इन अ केबल गाय केबल्स. मराठीत वाचूया. डॅश हे अंड्याच्या आकाराचे असतात, ज्यांना स्ट्रेन किंवा गाय इन्सुलेटर देखील म्हणतात, आणि ते गाय केबल्समध्ये वापरले जातात, जिथे जमिनीवर लोक आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी गाय केबलचा खालचा भाग खांबांपासून इन्सुलेट करणे आवश्यक असते. तर बरेचदा तुम्ही रोड साईडला जो पोल वगैरे असेल तिथे अशा टाईपचं इन्सुलेटर आहे ते बघितलं असेल, तर त्याला स्टे इन्सुलेटरसुद्धा म्हणतात. स्ट्रेन इन्सुलेटर, गाय इन्सुलेटर, कारण गाय वायर असते त्यामुळे त्याला गाय इन्सुलेटरसुद्धा म्हणतात, पण सोबतच त्याला स्टे इन्सुलेटर किंवा स्टे वायरला जो आपण कनेक्टेड इन्सुलेटर असतो त्याला असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दॅट युजेस ग्रॅव्हिटी कंट्रोल फॉर अप्लाइंग द कंट्रोलिंग टॉर्क कॅन ओनली बी यूज इन अ डॅश पोझिशन. मोस्टली मेजरमेंटचं क्वेश्चन आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, कारण मुलं बऱ्याचदा मेजरमेंटवाला जो पार्ट आहे तो इग्नोर करतात. त्याच्यामुळे आपण इथे डिस्कस केलं, जेणेकरून जर उद्या क्वेश्चन आला तर आपल्याला त्याचं डेफिनेटली हेल्प होऊ शकतो. व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, म्हणजे ग्रॅव्हिटी कंट्रोलवाले इन्स्ट्रुमेंट असतात ते आपण कसे यूज करतो, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल की स्लँटिंग करतो, तर हे दोन तर कन्फर्म येणार नाहीत. व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कन्फ्युजन असलं पाहिजे. जसं मी सांगितलं की ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये जो काटा आहे तो पुढे आल्यानंतर त्याला एका जागेवर इथे रोखणं, जिथे गरज आहे तिकडे कंट्रोल करणं, हे त्याचं काम असतं कंट्रोलिंग टॉर्कचं. तर दोन प्रकारचे कंट्रोलिंग टॉर्क असतात, एक असतो ग्रॅव्हिटी कंट्रोल आणि दुसरा असतो स्प्रिंग कंट्रोल. तर जिथे ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण असतं तिथे ऑब्व्हियसली जो बॅलन्स वेट आहे तो ग्रॅव्हिटीवर डिपेंड करतो, आणि ग्रॅव्हिटीचा जो फोर्स आहे तो फक्त आणि फक्त उभं ठेवल्यानंतर, व्हर्टिकल ठेवल्यानंतर त्याचे इन्स्ट्रुमेंट आहे तेव्हाच आपल्याला दिसून येतं. स्प्रिंग कंट्रोलमध्ये तुम्ही कसंही हॉरिझॉन्टल ठेवलं, व्हर्टिकल ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं ग्रॅव्हिटी कंट्रोलच्या बाबतीत तर इथे डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि जे आपल्या कामाचं आहे असे नियंत्रण ज्या मीटर्समध्ये केलेले असते ते मीटर्स नेहमी उभे ठेवावे लागतात, बिकॉज ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणावर त्याचा कंट्रोलिंग येथे डिपेंड करते. जर आडवं ठेवलं तर त्याच्यावर हा जो बॅलन्स वेट आहे तो बॅलन्स होणार नाही. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन व्हर्टिकल म्हणजे उभं ठेवावं लागतात, हे इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आणि लास्ट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा, पण होमवर्क क्वेश्चन आधी बघून जा. त्याच्या आधी, अ मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज फॉर. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे ते कशावर काम करतात, फक्त DCवर, फक्त ACवर, रेझिस्टन्सवर की बोथ AC आणि DCवर. तिथे मी एक चार्ट प्रोव्हाइड केलेला आहे. मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे PMMC ज्याला आपण म्हणतो, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल, डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट आणि मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. ह्याच्यापैकी कन्स्ट्रक्शन कसं आहे, कोणाची कॉस्ट काय आहे, पॉवर कन्झम्पशन किती आहे, मेन इम्पॉर्टंट कोणाची स्केल कशी आहे, युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म स्केल आहे, टॉर्क टू वेटचा रेशो कसा आहे, आणि कुठल्या ह्याच्यावर ते काम करतात, फक्त DCवर की ACवर. तर आपल्याला काय विचारलं आहे, मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट विचारलेलं आहे. तर मुव्हिंग आयर्न कशावर काम करतात, AC ॲज वेल ॲज DC. डायनामोमीटर पण सेम AC आणि DC दोन्हीवर काम करतात. फक्त जे PMMC परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल आहे ते फक्त DCवर काम करतात, ACवर काम करत नाही. त्यामुळे मुव्हिंग आयर्न बोथ वर्क्स ऑन AC अँड DC इथे आपलं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, आजच्या लेक्चरचे 25 क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले आहेत. जायच्या आधी व्हिडिओ लाईक करून जा आणि होमवर्क क्वेश्चन बघून जा. आत्ताच तिथे सांगितलं PMMC इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज विथ, कशासोबत आपण PMMC इन्स्ट्रुमेंट येते यूज करतात, AC DC सप्लाय AC की सिंगल फेज सप्लाय ओनली. ठीक आहे, तुमचा स्कोअर 25 पैकी किती आला ते मला कमेंटमध्ये करून जा. आणि हे जे नोट्स वगैरे ते तुम्हाला आपल्या मोबाईल ॲपवर मिळेल फ्री मटेरियल टॅबमध्ये. ह्या व्यतिरिक्त अजून जर तुमच्या काय शंका असेल, डाऊट्स असतील, मला कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नवीन टॉपिकसोबत.